अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचे राहू दे, राहिलेले आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आहे रविवार आणि पौर्णिमा आणि अधिक महिना, हे तिन्ही औचित्य साधून आज आपल्याला एक सेवा, अतिशय प्रभावी सेवा करायची आहे, ती म्हणजे मल्हारी सप्तशती. कारण खंडोबा जे कुलदैवत आहे, कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारे आपले वडील म्हणजेच कुलदैवत. आणि ह्या कुलदैवताची आपल्याला आजपासून 7 किंवा 11 रविवार जर सेवा केली तर त्याचा फायदा काय होणार आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा आज महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमा आहे, रविवार आहे आणि त्याचबरोबर अधिक महिना. आणि ह्या दिवसापासून जर तुम्ही संकल्पयुक्त मल्हारी सप्तशतीचा पाठ केला तर तुमच्या नवरा बायकोंच्यामध्ये वाद आहेत, पटत नाही आहे, घटस्फोटापर्यंत तुमची केस गेलेली आहे, त्यासाठी अतिशय प्रभावी हा उपाय. मल्हारी सप्तशती हा जो पुस्तक आहे ते 1 ते 7 अध्यायाचं आहे. आणि सप्तशती याचा अर्थ 700 किंवा 7. आणि ह्या संबंधित तुम्हाला संपूर्ण ह्या पुस्तकात पाठाचं तुम्हाला माहिती मिळेल आणि का करायचं हे सांगते. सुरुवात मंगलाचरणपासून करायचं. सगळ्यात पहिल्यांदा आज रविवार आहे, तुम्ही दिवसभरात कधीही करा. पौर्णिमा जरी दुपारी संपली तरी आज उगवत्या पौर्णिमेचा दिवस असल्यामुळं तुम्ही दिवसभरात कधीही संकल्पयुक्त हे करायचं. तुम्ही आज आता उठला असाल, आता व्हिडिओ थोडा उशिरा झालेला आहे, 9:30 वाजता उठून तुमची देवपूजा वगैरे झाली असेल तर ठीक. त्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला हे करायचं पारायण आहे त्यावेळेला तुम्ही आंघोळ करायची, पिवळं वस्त्र परिधान करा. पिवळं वस्त्र नसेल, काळं आणि जांभळं आणि निळं सोडून तुम्ही कुठलंही वस्त्र, पांढरं, हिरवं, त्यानंतर पिस्ता कलर, गुलाबी कलर, राणी कलर हे घालू शकता. साडी नेसायची स्त्रियांनी, पुरुषांनी जे काय तुमचं शर्ट पॅन्ट आहे ते घालायचं. स्त्रियांनी हातामध्ये बांगड्या घालायच्या, कपाळाला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर कपाळाला एळकोट जय मल्हार म्हणून भंडारा लावायचा. नवरा बायको दोघं बसले तर अतिशय चांगलं. समजा तुमचा नवरा ऐकत नाही आहे किंवा नवऱ्याला जर घटस्फोट नको आहे, आपल्या बायकोबरोबर संसार करायचा तर त्यानंसुद्धा हे उपाय केला तरी चालेल. आणि त्यानंतर देवघरात बसायचं. संकल्प कसा करायचा तर मी हे टाकलेला आहे व्हिडिओ, तरी पण आत्ता सांगते. आसन घ्यायचं बसायला आणि त्यानंतर हातामध्ये उजव्या थोडंसं हळदी कुंकू, थोडं पाणी, 1 फूल आणि अखंड तांदूळ घ्यायचे. डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा आणि तुमच्या अडचणी बोलायच्या. माझा संसार सुखाचा चालू दे, आमच्या दोघांच्या जे वाद आहेत ते सगळे दूर होऊ देत, गैरसमज दूर होऊ देत, प्रेम वाढू दे, दोघांमध्ये प्रेम वाढून आमचा संसार सुखाचा होऊ दे. आणि त्यानंतर आमच्या दोघांच्यामध्ये जे काय मतभेद आहेत ते सगळे दूर होऊ दे असं म्हणायचं. आणि हे पाणी तामणमध्ये सोडायचं आणि मल्हारी सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करायची. हा पाठ करत असताना तुम्ही समयी किंवा अखंड दिवा तेवत ठेवायचा, ज्यामुळं तुमचं जे काय आहे ते प्रकाशमय होईल. कारण आपली कुठलीही सेवा, कुठलीही पूजा, कुठलंही कार्य करत असताना आपण दीप प्रज्वलन करत असतो. म्हणून दिवा किंवा समय लावून वाचायला बसायचं. मग तुम्हाला सांगते, हे वाचत असताना 1 ते 7 अध्याय होईपर्यंत अजिबात बोलायचं नाही किंवा मध्ये उठायचं नाही. आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यात शेवटी खडीसाखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा, सुकं खोबरं आणि गूळ किंवा सुकं खोबरं आणि त्यामध्ये भंडारा घालून त्याचा नैवेद्य दाखवायचा. आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जी मूर्ती आहे खंडोबाची, सगळ्यात पहिल्यांदा त्या मूर्तीला सकाळी उठल्याबरोबर समजा तुम्ही अभिषेक आज घातला नसेल तर ज्या वेळेला तुम्ही हे करणार आहे त्यावेळेला मल्हारी सप्तशतीचा पाठ वाचण्यापूर्वी तुम्ही अभिषेक घालायचा खंडोबाच्या मूर्तीला. मग तो पंचामृतचा घाला, दुधाचा घाला, पाण्याचा घाला किंवा भंडाऱ्याचा घाला. भंडारा एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये भंडारा घालायचा आणि त्या भंडाऱ्याच्या पाण्याचा अभिषेक घालू शकता. आणि मग संकल्प करून तुम्ही मल्हारी सप्तशतीचा पाठ वाचायला सुरू करायचं. असं तुम्ही 7 किंवा 11 गुरुवार करायचं. हे करत असताना तुम्ही 11 गुरुवार किंवा 7 गुरुवार करत असता त्यावेळेला मांसाहार पूर्ण वर्ज्य करायचा. प्रत्येक रविवारी तुम्ही ज्या वेळेला हे मल्हारी सप्तशतीचा पाठ वाचता त्यावेळेला ब्रह्मचर्य पाळायचं.
त्या दिवशी कोणाच्याही घरामध्ये परान्न खायचं नाही, बाहेर पाणी प्यायचं नाही. शक्य असेल तर कांदा लसूण वर्ज्य करा, नसेल तर चालेल. संध्याकाळी ज्या वेळेला तुम्ही हे मल्हारी सप्तशती ज्या वेळेला संध्याकाळी वाचा, दुपारी वाचा, सकाळी वाचा, त्यावेळेला हे मल्हारी सप्तशतीचा पाठ वाचून झाल्यानंतर तुम्ही खंडोबाची आरती करायची आणि एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष करायचं. यामुळं काय होईल, तुमच्या नवरा बायकोंचे जे वाद आहेत बघा, खूप बायको संशय घेते नवऱ्यावरती आणि मग नवरा त्यावरून भांडतो, घरामध्ये पैसा येत नाही म्हणून नवरा बायकोंचे वाद होतात, किंवा नवऱ्याचं बाहेर काय अफेअर असेल त्यामुळं नवरा बायकोंची भांडणं होतात आणि मग घटस्फोटापर्यंत केस जाते. कितीही कठीण तुमच्या नवरा बायकोंची भांडणं असू द्यात, हा जर मल्हारी सप्तशतीचा पाठ तुम्ही केला तर 100% तुमच्या आयुष्यात सुख आणि तुमचा संसार सुखाचा होईल. फक्त विश्वासानं आणि श्रद्धेनं करा. करत असताना मनामध्ये सतत तुम्ही, आम्ही नवरा बायको एकत्र राहिलेलो आहे, आमच्या दोघांच्यात खूप प्रेम वाढलेलं आहे, आमच्या नवरा बायकोंची पूर्ण भांडणं बंद झालेले आहेत आणि आम्ही नवरा बायको सुखाचा संसार करत आहे, असं सतत सकारात्मक राहा आणि हा उपाय करा. उपाय केल्यानंतर तुम्हाला 100% नव्हे 1000% फरक पडेल. कारण मल्हारी सप्तशतीच्या पाठामध्ये शेवटच्या त्यामध्ये दिलेलंच आहे, शत्रू जे काय आहे तुमचे, त्यानंतर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे, तुमच्या घरामध्ये काय वाईट आहे, वाईट शक्ती आहे, किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचण आहे, ह्या सगळ्या अडचणी दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान तर येईलच, त्याचबरोबर तुमच्या नवरा बायकोंचा संसार सुखाचा आणि समृद्धीचा आणि आनंदाचा तर नक्कीच होईल. नक्की उपाय करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.